नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वारस व फेरफार नोंदीसाठी 2000ची लाच घेताना मोजणीदार लाचलुचपतच्या जाळ्यात. वारस व फेरफार नोंद करण्यासाठी 2000ची लाच मागून ती स्वीकारताना शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार संजय बापू तेली वय 52 राहणार आळते तालुका हातकणंगले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवारी दिनांक 30 रोजी दुपारी 3च्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर वारस व फेरफार नोंदी करण्यासाठी त्यांनी शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम संशयित आरोपी संजय तेली याच्याकडे होतं. या कामासाठी तेली यांनी तक्रारदाराकडे 2000च्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता संजय तेली यांनी फेरफार नोंदीसाठी 2000ची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कार्यालयात सापळा रचून पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताना तेली याला रंगेहात अटक करण्यात आली होती. तेली याच्या विरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कोल्हापूर एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार सुधीर पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार व रवींद्र पाटील यांनी केली.